मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे मी शेतामध्ये. तर सकाळच्या वाजले 7:45 वाजून राहिले. तर आईबाबा गेले आहे समोर. तर आता आमचं खाद्य चालू आहे, म्हणजे खाद्य नाही आज पराठीला. तर चला दाखवतो तुम्हाला मग कसं काय खाद्य येतं आमच्या शेतामध्ये. तर मजूर पण आहे आणि आईबाबा पण समोर जाऊन आहे. तर चला आता मी निघतो, आणि कारण मला पण थोडं काम करावं लागेल ते, कारण तर मिक्स वगैरे करून द्यावं ते खात. तर चला निघतोय आता. तर पोचलो आहे शेतामध्ये. तर आता पहिले करतो करंट बंद, कारण त्यावरामध्ये खाद द्यायचं. तर करंट आतापर्यंत चालूच आहे. तर पहिले करंट बंद करते आणि मग त्यावरामध्ये जाते. बाहेर सकाळ सकाळी किती शांत वातावरण, एकदम एकदम मस्त सुकून आहे इकडे. फक्त इथं पाखरांचा आवाज आहे फक्त, आणि एक माझा आवाज आहे. एकदम एकदम शांत वातावरण, एकदम सकाळ सकाळ आहे, त्यामुळं काही कोणी पण वावरामध्ये पण नाही इतक्यामध्ये एरियामध्ये. तर एकदम शांत वातावरण आहे. तर हे आमचं खात पॅकिंग सोडली आता याची. तर याच्यामध्ये ते नाही खात, कारण तर पिवळी आली पराठी, तुम्हाला दाखवतो तुला. तरी ही अशी थोडी पिवळी आली, त्यामुळे खातावर आली आहे. त्यामुळे आम्ही खाद देऊन राहिलो आज. तर हे 2 मजूर आहे. तर चला पूर्ण खाद्य तुम्हाला भेटते. मग तोपर्यंत मी खात थोडं मिक्स करते, आईला मदत करते, कारण तर हे खात त्याच्यामध्ये पूर्ण 3-4 पण बोऱ्या पूर्ण जाणार आहे. चला मी पण करतो खात मिक्स. तर आता बाई तिकडल्या वावरामध्ये जायचं आहे, कारण तर तिकडे पण मला काम आहे. बांबू जॉईन करायचे आहे. तर आईला सर्व मी खात काढून दिलं. आता हे फक्त मिक्स करून त्यांना द्यायचं आहे. तर हे आई करून घेते. तर मला तिकडे जायचं त्यावरामध्ये कारण तर मला खुट्यामध्ये जे बांबू आहे ते मला जॉईन करायचे आहे, कारण त्यासाठी. तर मी तिकडे जात आहे. आता टाईम खूप कमी आहे, त्यामुळं आईला हे काढून दिलं आतापर्यंत. तर हे पूर्ण खाली होऊन जाणार. त्या ह्याच्यामध्ये जॉईन करायचे, ते कुठे दिसतं कारला दोघांसाठी. तर ते जॉईन करते आणि तुम्हाला भेटते, कारण तर त्या कामासाठी कमसे कम पुन्हा 1-2 घंटे लागणार, 1-2 तास लागेल. तर हे आहे बांबू, या बांबूला जॉईन करायचं, त्याच्यामध्ये तारामध्ये जॉईन करायचं. खड्डे तर ऑलरेडी मी तर ते कुठे काढले त्यामध्ये फक्त मी हे जॉईन करून करतो तुम्हाला. तर काम झालंय पूर्ण, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी जे बांबू जे आहे हे जॉईन वगैरे सर्व केलंय. तर सर्व हे बांबू तुडकासाठी पूर्ण झाले. फक्त बाकी आता कारल्याचे जे खुट्याच बाकी आहे, कारण तर खुट्या अजूनपर्यंत यायच्या आहे. तर खुट्या वगैरे उद्या परवाला येऊन जाईल. तोपर्यंत मग हे माझं पूर्ण काम केन वगैरे याला बांधायची आहे, ते पूर्ण काम मला होऊन जाईल उद्यापर्यंत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण काम झालंय आता. तर आता निघतोय घरी, कारण तर बाबा तिकडे फवारणी मला त्या वावरामध्ये. तर बाबासाठी चाय आणि डबा घेऊन येते. तर चला या घरी निघतो आता त्यासाठी. कारण तर बाई शेतकऱ्याचं काम जे आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं का, शेतकऱ्याचं काम जे आहे ते खूप हार्डवर्क असतं. तर बाबा करा तिकडे फवारणी. तर बाबासाठी आणतो चाय. काय बाई घरी आलेलो आहे. तर एकदम आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेश झालो आहे. तर आई पण तिकडे स्वयंपाक. तर वाजले दुपारचे 12, पावणे 12, म्हणजे 12च वाजताय. तर आता आई बनवत आहे स्वयंपाक, दाखवतो. तर आई बनवत आहे स्वयंपाक. तर स्वयंपाक कारण तर आज सकाळपासून खाद्यनच सुरू होतं आमचं. तर त्यामुळं आत्ता स्वयंपाक करून राहिली. तर स्वयंपाक झाल्याबरोबर मी तो बाबाला डब्बा. तर बघा तुम्ही ब्लॉग, डबा वगैरे घेऊन निघलो आहे शेताकडे. तर बाबाला नाही त्याचा चाय. तर बाई जाणं येणं आमचं दिवसामध्ये तर असं इतर वेळा जाणं येणं होतं. कारण तर बरं आहे बाई की आपल्याला गाडी आहे. तर पोहोचलो आहे शेतामध्ये. तर बाबा त्या साईडला फवारणी चालू आहे बाबाची. तर आता मी निघतो चाय. तर बघा आमची पराठी कशी अशी आहे. इकडल्या जे वावरातले आहेत हे पराठी खूप छान आहे.
थोडी पिवळसर आली होती, त्यामुळे तिकडे ते खात्यानं चालू होतं. तरी इकडली तर ठीक आहे, हिरवीच आहे. फक्त ते फवारणी करावं लागेल याच्यावर. तर फवारणी चालू आहे तिकडे, बाबा फवारणी करताय. तर त्याला चाय देतो बाबाला आणि मग निघते घरी. सर्व काम माझं पूर्ण झालेलं आजचं. तर आता सरळ निघतो मी घरी. तर तुम्ही बघू शकता आमची पराठी कुठे अशी आहे. फायनल बाई घरी निघतोय आता. बाबा चाय वगैरे सर्व दिलाय. तर आता सरळ निघतो घरी. तर आमची ही पराठी आहे, एकदम मस्त आहे, एकदम हिरवी वगैरे. त्या वारासारखी नाही, कारण ती थोडी पिवळसर आली होती, तर थोडी हिरवीच आहे. तर त्याच्यावर फक्त एकच फवारणीची गरज आहे, वर्ष फवारणीची गरज आहे. तर या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर नमस्कार आणि बाय बाय.